शनिवारी झालेल्या पावसानं धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धान पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत आले आहेत। भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातील शेतकरी धान पीक घेत असतात। आता ऑक्टोबर महिन्यात धान कापणीला आलं असून बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीवर धान पीक कापणी करून ठेवली। नंतर मळणी करून धान घरी नेणार होते, पण पावसानं होत्याचं नव्हतं केलं। शनिवारी सायंकाळी अचानक पावसानं हजेरी लावली व शेतात कापून ठेवलेले धान संपूर्ण पाण्याखाली गेलं। शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून धान पिकांची लागवड केली, पण सर्व काही पावसानं हिरावून नेलं। आधीच शेतकरी कर्ज काढून कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करतो, पण अस्मानी संकट शेतकऱ्याला उभाच होऊ देत नाही। आता शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करतायत। कळपा पहिल्या एवढे गावाला गेलं आणि मी एकलीच आहो, आता कसा करू? हा एवढा कळपाईमध्ये पाणी चला वापून गेल्या कळपा, आता कसा करू? तर सरकार काय नाही काय देईल तर बाग का होईल, नाही तर कसा करावा या कळपायचा आणि का करावा तर काही समजून नाही राहिला। ह्या पाण्यामध्ये पाणी एवढा येऊन राहिला, हा कसा करू तर काजना येतात काही नाही काही। तर आता ह्या कालच्या पावसामुळे आमच्या कापलेल्या कळपा पूर्ण ह्या बांधेमध्ये पूर्ण डुबलेल्या आहेत आणि सरकारने ह्या कळपांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी असे मी सरकारला विनंती करतो आहे। आणि हा वर्षभर केलेली आमची मेहनत हे ह्या पाण्यामुळे पूर्ण नुकसान झालेली आहे। तरी सरकारने लवकरात लवकर ह्या आमच्या कळपांची पाहणी करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी असे मी सरकारला विनंती करतो आहे।